रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन। रामगिरी महाराज सरलाबेट यांच्यावरती गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा अशी मागणी इब्राहिम पठाण यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटीतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे। पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला 1:30 वाजताची वेळ दिली होती। पोलीस आयुक्ताची भेट झाली। पोलीस आयुक्तांनी शांतपणे आमचं ऐकून घेतलं। ह्या शहरामधले महाराष्ट्राचे जो समाज आहे गुण्यागोविंदाने नांदत आहे। सगळं गंगा जमुनी संस्कृतीचा समाज आहे। शाहू आंबेडकरांचा हे महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशा महाराजांनी समाजामध्ये तीळ निर्माण करून गालबोट लावू नये म्हणून अशा आम्ही पोलीस कमिशनर साहेबांच्या निर्देशांना दिले। त्यांना राष्ट्रीय सुरक्षाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। काल जर पाहिलं आपण तर म्हणजे एवढी सगळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखल्या, कुठेतरी सगळे वातावरण जाईल, त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी महाराजांची भेट घेतली, त्यांचं कौतुक केलं। हा मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे, कोणाची भेट घ्यावा कोणाची नाही भेट घ्यावा, तर त्याचा प्रश्न असं आमचं म्हणणं असं आहे की एका समाजाची भावना दुखत आहे। त्या समाजाचं सर्वोच्च स्थान असलेला आमचे नबी मोहम्मद सल्लल्लाहु पैगंबर आहे। या पैगंबराच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, तर सगळ्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक लोकांची सगळी भावना दुसलेली आहे। अशा वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी भेटू नये अशी आमची इच्छा होती। शरद पवारांनी काय सांगितलं की दिवसापूर्वीच की दंगलीचं वातावरण सगळं निर्माण होत आहे। काल नाशिकमध्ये जर पाहिलं तर हिंदू मुस्लिम त्याकडे दगडफेक झाली मोठ्या प्रमाणात, त्याच्यामध्ये त्या प्रकाराकडे कसं बघतं? नाही, हे महाराष्ट्रामध्ये आता इलेक्शन आहे। जे काही दंगलखोर आहे, जे काही कोणत्या समाजाचे दंगलखोर आहे, मुसलमानचे असो, दलित समाजाचे असो किंवा कोणत्या हिंदू समाजाचे असो, जे दंगलखोर आहे त्यांनी पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवण्यात यावे आणि ताबडतोब त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे।